नमो भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नारायणं पद्मनाभं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगेन्द्रमतस्य शिष्यम् श्रीशङ्कराचार्यस्य पद्मकाव्यहस्तामलकं च शिष्यम् तन्त्रोटकम्बातिककारणं ज्ञानस्मद्गुरुं सम्प्रतमानतोऽपि श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सुप्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिः व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ महाराज की अवधूत चिंतन परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवों गीत महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवों सजी महाराज यांच्या अशंख कृपाप्रसादाने हा मार्गाचा सुरू आहे। सत्संगामध्ये आपण लक्षण पाहून आलो आधी सद्गुरूंची लक्षणं पाहिली, नंतर असद्गुरूंची लक्षणं पाहिली, त्यानंतर आता सत शिष्यांची लक्षणं पाहतो। चांगले शिष्य कसे असतात ही लक्षणं भगवान महेश्वर उमा मातेला सांगतायत। जशी गुरुगीता आहे ना त्याचप्रमाणे महेश्वर उमा संवाद आहे पुराण तंत्रामध्ये। या तंत्रामध्ये भगवान सत्शिष्यांची लक्षणं सांगतात। काल आपण 2 दिवसापूर्वी लक्षणं पाहतो, बरीचशी सांगून झालेली आहे। शिष्य संतु क्लेशानि शुभ लक्षण संयुतम पुराण तंत्रातला श्लोक आहे। भगवंतात सशिष्यंतु क्लेशानि शुभ लक्षण संयुतम समाधि साधनोपेतम गुणशील समन्वितम स्वच्छ देहांबरम प्राप्त धार्मिक शुद्ध मानसम दृढ़व्रतम
सदाचार श्रद्धा भक्ती समन्वितम. श्लोक सोपा आहे. कसा पाहिजे शिष्य? भगवान सांगतायत की समाधीच्या साधन प्राप्त करण्यासाठी, समाधी प्राप्त करण्यासाठी जी साधना आहे शक्तिपात मार्गाची, ती साधना हा साधक कसा करतो? अर्थात समाधीसाठी अन्य योगाच्याही साधना आहे, तथापि शक्तिपात साधना ही करण्याची साधना नाही. अन्य योगाच्या साधना ह्या करण्याच्या प्रयत्नपूर्वक अशा साधना आहे. शक्तिपाताने ही शक्ती सगळ्या आपल्याला प्राप्त करून देते. यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा आणि समाधी या सगळ्या अंगांची प्राप्ती आपल्याला शक्ती देते. तेव्हा साधकाला जरी या योगांचा परिचय नसला तरी साधनेमध्ये शक्तिपाताचा परिचय घेऊन येते आणि तो अनुभवयुक्त परिचय असतो. फक्त साधक पाहिजे गुण आणि शील संपन्न, सद्गुणांनी युक्त आणि शीलवान पाहिजे. शक्तिपात दीक्षित त्याला गोडी वाटली पाहिजे. मुख्यतः साधन मार्गाचा जर त्याला लळा लागला, छंद लागला, गोडी वाटायला लागली तरच साधक या साधनेमध्ये टिकतो. कारण आरंभी त्याला सगळ्या क्रिया चांगल्या होतात, होत नाही. त्यामुळे हा साधक जर त्या साधनेमध्ये चिटकून राहिला नाही तर शक्ती मग काय करेल? म्हणून शक्तिपात साधनेमध्ये साधनेचा अतिशय जिव्हाळा, प्रेम, उत्सुकता त्याच्या अंगी पाहिजे. श्रद्धा भक्ती युक्त सुंदर स्वच्छ शरीर आणि कपडे धारण करणारा असा जो साधक असतो त्याला ही साधना फलदायी होते, लाभदायक होते. उदार आणि गंभीर चित्त पाहिजे आणि तो मितहारी पाहिजे. मितहार म्हणजे थोडं आणि हलकं अन्न खायचं, स्वच्छ सात्विक अन्न खायचं. रजोगुणी आणि तमोगुणी आहार आणि तोही पोटाला पचन होईल इतका अशाने ते शरीर भिजून जातं आणि साधनेला ते उपयोगाला येत नाही. शरीर साधनेसाठी शरीर जर निरोगी राहिलं तर साधना होते. आता आपण बघा ना, आपण आजच्या या कालामुळे वेगळ्या प्रकारचे रोग होतात. पाण्यामुळे आपल्या पोटांना शरीराला आजार होतो, ताप भरतो, नाना प्रकारचे ताप आलेले, बर्ड फ्लू, कुठले ताप आलेले, या अनेक प्रकारच्या फिरण्याने हे जे ताप किंवा ही जी शरीराची व्याधी निर्माण होते, एकदा का शरीराला काही व्याधी सुरू झाली किंवा साधना त्या दिवशी होत नाही आणि साधना नाही झाली किंवा खंड होतं साधनेमध्ये. म्हणून साधकाचं शरीर अतिशय स्वच्छ, निर्मळ, रोगरहित राहिलं पाहिजे तर त्याची साधना चांगली होते. म्हणून मितहार सांगितलेला आहे, प्रमुख खायचं. निराभिमानी म्हणजे अभिमान ठेवायचा, अहंकार शून्य, निष्काम भावाने सेवा करायची. त्याला ही दीक्षा देणं जास्त असं महेश्वर भगवती मुनीला सांगून राहिले. उमा म्हणजे पार्वती.
आणखी पुढचे काही श्लोक असेल. सर्व कार्याती कुशलम. कसा असतो? सर्व कार्याती कुशलम, स्वच्छ सर्वोपकारिणम, सर्व स्वच्छोपकारिणम, कृतज्ञम, पापभीरुष, साधु सज्जन समन्वितम, आस्तिकम, दानशीलस्य, सर्वभूतहिते रतम, विश्वासविनियोपेतम, विश्वासविनियोपेतम, धनदेहाढ्य वंचकम, असाध्य साधकम, शूरम, उत्साह बल संयुतम, अनुकूल क्रियायुक्तम, अप्रमत्तम, विचक्षणम. इतकी लक्षण दिली. भगवान शंकरांनी माता पार्वतीला ही सगळी लक्षणं सांगितली. उमा महेश्वर संवादाने अर्धाई असा जर शिष्य मिळाला गुरुला, सत्शिष्य मिळाला, तर त्याला ती दीक्षा खूप लाभ देते, खूप फायदा करून देते त्याचा. म्हणून त्याच्या अंगी ते सद्गुण असले पाहिजे. आता हे सद्गुण कसे असतात ते बघा. जो शिष्य सर्व कार्यात कुशल असतो, सर्व कार्य कुशल म्हणजे कोणते काम तो कुशलतेने करतो, कौशल्याने करतो. कसं बसतो त्याच्यामध्ये? कुशलतेने काम करणाऱ्या माणसाला श्रम कमी होतात. ज्याच्यामध्ये कामाचं कौशल्य नसतं, कुशलता नसते, त्याला खूप मेहनत करावी लागते, श्रम होतात त्याला. आपण पाहणं साधी गोष्ट आहे ना. एखादं वर्तुळ काढायचं असलं, आता ते वर्तुळ काढणं ही कला आहे आणि कलेमध्ये कौशल्य लागतच. कोणती कला असो, जितक्या जितक्या कला आहे त्या सगळ्या कलांमध्ये कौशल्य असतं. म्हणून कोणत्याही कलेमध्ये कौशल्य जर नसेल तर ते वर्तुळ त्याला जमतच नाही. किंवा अनेक अशी कामं आहेत की ज्या कामांमध्ये कुशलता असावी लागते. आपल्या साधनेमध्ये कुशलता कुठे येते? आपल्या साधनेमध्ये कुशलता येते साधनाचं हे जे आपलं आसन आहे, या आसनामध्ये स्थिर राहणं. आसनावर बसून आपली साधना होते. गबाळा मनुष्य असला की तो कुणीकडे बोलतो, कसा बसतो, कुठे साधना करतो. ही अकुशलता झाली. बघा कशी त्यांनी साधन. म्हणून आपल्या आसनापुरती जी जागा आहे तिच्यामध्ये बसून साधना करता पाहिजे. अर्थात त्यामध्ये आपला हेतू काही नसतो की शक्ती मिळवून त्याला गोष्टी. त्यानंतर तो सर्वांवर उपकार करणारा पाहिजे. उपकार म्हणजे दुसऱ्यांचं काम फुकट करणं, त्याला उपकार म्हणतात ना. फुकट करणं, त्याच्या बदला मोबदला घेतला की मग ते उपकार झाला नाही. म्हणून इतरांची कामं जी त्यांना जमत नाही किंवा ज्यांच्याने होत नाही ही कामं आपण फुकट करून द्यायची. त्याच्यापासून आपल्याला काय लाभ होतो? त्याचं काम होऊन गेलं फुकट. अरे तुला जो त्याच्याकडून न कळत का होईना जो शुभ आशीर्वाद, शुभ चिंतन तुझं झालं, हे तुला लाभदायक. का तू एखाद्या माणसाला आपण कुठली मदत केली तर तो जरी बोलून दाखवत नसला तरी त्याच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतो आणि नकळत का होईना त्याच्या मनामध्ये तो भाव येऊन गेल्यानंतर तो आपल्याला शुभचिंतन देतो. मोठा असला तर आशीर्वाद देतो. अशा प्रकारे या शुभचिंतनाने, शुभ आशीर्वादाने आपण पुष्कळशी जमा करून आपल्याला पुण्य वाढवतो. अनेकांचे आशीर्वाद घेऊन आपल्याला खूप लाभ होतो. म्हणून परोपकारी पाहिजे साधन.
दुसऱ्यांवर उपकार करणारा पाहिजे, तो पाप कर्माला भिणारा पाहिजे, पाप भिरू पाहिजे, ज्याला पाप करण्याची भीतीच वाटत नाही, असा साधक का उपयोगाचा. पाप अनेक प्रकारचा असू शकतो, आणि ज्याला पाप कर्मामध्ये भीती वाटत नाही तो घासाला बोलतो, मी करून टाकतो, मी कर्मावून टाकतो, त्याला मी असं करून टाकतो. अशा प्रकारची जी वृत्ती आहे ही साधकाला योग्य वृत्ती नाही. तो पापापासून दूर लागला पाहिजे, नको आपल्या हातून नको पाप घडायला. सदैव हा विचार त्याच्या डोक्यामध्ये असला पाहिजे. पापाने पाप हे आपल्या नाशाला कारणीभूत होत. त्यावेळेला काही नाही तो करून जातो, पण ती घटना त्याला पुढे कुठल्या तरी त्याच्या चांगल्या कार्यात आली येते आणि त्याचं कार्य होत नसतं. पुष्कळ पाहतो आपली काही कामं अशी जी व्हायला पाहिजे होती आपल्या इच्छेप्रमाणे तशी होत नाही. का झालेली आता ती, तर कुठेतरी काहीतरी आडवं आलं आणि त्यामुळे आपलं कार्य बिघडून गेलं. अशी कार्य चांगली होण्यासाठी पाप भिरू वृत्ती वाईट गोष्टी करायच्या नाही. त्यानंतर पुण्य कर्म जर केलं तर पवित्र होतो तो मनुष्य. पुण्य कर्माने पावित्र्य आणि सुख लागतं. एखादं चांगलं कृत्य आपल्या हातून झालं पुण्याचं, ते आपल्याला समाधान वाटतं, शांती वाटते. तो कृतज्ञ असायला पाहिजे. कृतज्ञ म्हणजे ज्यांनी आपल्यावर उपकार केलेला आहे ते जाणणारा, म्हणजे जाणलं कृतज्ञ केलेले. दुसऱ्यांनी आपल्यावर जे उपकार केलेले, आपल्याला जी मदत केलेली आहे ती जाणला पाहिजे. नाही गोळ्या माणसाने आपल्याला असं मदत केलेली आहे, असा मदतीचा जाणकार शिष्य असला पाहिजे, त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि जो जाणत नाही ना त्याला कृतज्ञ म्हणतात. साधक कसा असावा, कृतज्ञ असावा, कृतज्ञ नसावा. त्यानंतर साधू सज्जनांना अनुकूल त्याची वागणूक असते. सज्जन लोक जे असतात, साधू वृत्तीचे जे लोक असतात, त्यांच्याशी तो अनुकूल वागतो. अनुकूल म्हणजे त्यांच्या इच्छेप्रमाणे वागतो, त्यांच्या मनाला पसंत पडेल असं याचं आचरण असतं. म्हणून साधू संतांना पसंत पडेल असं वागावं. नंतर जो आस्तिक असतो, आस्तिक म्हणजे आहे हा भाव ठेवणारा, मी देव आहे, देव साधना मानणारा, त्याच्या उलट नास्तिक असतो, न मानणारा. साधक आस्तिक असलाच पाहिजे ना, नास्तिक असून खरंच आले. तेव्हा तो आस्तिक शिवाय दानशील असला पाहिजे. दानशील शब्द फार महत्वाचा आहे, कारण जी कर्मे दानावर चालतात त्या कर्मांना जर आपण दान स्वरूपात भेट दिली नाही तर ते कार्य चांगलं होत नाही. म्हणून आपल्या उत्पन्नातला काही भाग नेहमी राखून ठेवावा. आपल्याला समजा 1000 रुपये मिळाले, 1000 आपण आपल्या कामासाठी खर्च करून टाकतो, पण तरी देवाची गुरुची विचार अरे 1000 10 रुपये करू शकतो. दान धर्मासाठी आपली प्रवृत्तीच नाही. आणि विशेषतः असं दिसतं म्हणजे आता आम्ही त्या मुंबईच्या आश्रमात होतो, त्या ठिकाणी आपले मराठी लोकही आहेत.
गुजराती आहे, त्यानंतर परप्रांतीय म्हणजे पंजाबी आहे, तामिळनाडू, सगळ्या प्रकारचे मुंबई म्हणजे काय सगळ्या प्रकारचे लोक आहेत. म्हणून त्या ठिकाणी आम्हाला हा स्पष्ट असा प्रकार दिसून यायचा. आपला मराठी मनुष्य आला की तो अतिशय कंजूस, कमीत कमी किती देता येईल आपल्याला असं तो पाहत. परंतु हे जे गुजराती, मारवाडी, कच्छी म्हणजे दुसरे लोक आहेत ना, हे अतिशय डान्स. एक तर ते व्यापारी असतात ना, श्रीमंती असतात ना. महाराष्ट्र मनुष्य अतिशय दरिद्री फार आहे आणि त्याच्या दारिद्र्यामुळे त्याला ते दान देणं जमत. परंतु मला त्या आश्रमामध्ये हा अनुभव नेहमी यायचा की ही जी परप्रांतीय आणि दुसरी मंडळी आहे ती दानशूर असतात. काही काय असेल ना, आपली जी स्थिती आहे ना त्या स्थितीमध्ये आपल्याला थोडंफार दान करता आलंच पाहिजे. सगळं आपल्या पोटाला खाऊन टाकलं बरोबर नाही. इथे खाल्लं तरी पोट भरत का, थोडं तरी दुसऱ्याला दिलं. जसं कुत्रा आलं दरवाजाला टाकून तो जेवताना नाही का, तेवढं त्याला बरं वाटतं. असा हा दानाचा प्रकार आहे. तेव्हा दानशील असला पाहिजे साधक. सर्वांच्या हितासाठी घडणारा पाहिजे, सगळ्यांचं कल्याण व्हावं, माझंच नाही. मला जे मिळालेले ना तसं इतरांनाही मिळावं अशी त्याची भावना असते. म्हणून तो सर्वांच्या हितासाठी घडतो. कुणालाही न फसविता कुणाचेही धन लुटत नाही. साधकाच्या अंगी हा गुण असलाच पाहिजे. लांडी लबाड्या फसवेगिरी करून दुसऱ्यांचं धन विकायचं नाही. न्याय नीतीनं धन कमवायचं, धर्माने धन कमवायचं. आणि जो धर्माने धन कमवतो, न्याय नीतीने कमवतो, भ्रष्टाचाराने कमवत नाही, त्याला ते धन त्याच्या पुरतं तर असतच, परंतु त्याच्या पिढीलाही उपयोगाला येतं. आणि जे धन अनितीने मिळवलेलं असतं ते त्याच्याही बाबतीमध्ये त्याला उपयोगाला येते फारसं, आणि त्याच्या पुढच्या पिढ्यांना मिळूच येत नाही. बघा, ज्या लोकांनी, श्रीमंत लोकांनी अनितीने पैसा कमवून श्रीमंत झालेले असतात, त्यांना असं वाटत असतं की आपण पुढच्या पिढीसाठी येतो. परंतु त्या पुढच्या पिढ्या त्याचं धन अनेक व्यसनांमध्ये खर्च करू आणि दरिद्री होऊन जातात त्याची पुढे. तेव्हा असं होण्यापेक्षा साधका तू कोणालाही फसवू नको, फसवून धन विकू नको. धन शेवटी नश्वर वस्तू आहे, राहत नाही. पैसा म्हटला की खर्च होऊन जातो ना, पाहतो ना आपण आपल्या खिशामध्ये किती पैसा येऊ द्या, खिशात आलेला पैसा खिशात कायम राहतो का, खर्च होऊन जातो. म्हणजे धन हे नाशवान आहे, ते हळूहळू नष्ट होण्यासाठी आलेले असतात बघ. मग अशी जी नाशवान वस्तू आहे तिच्यासाठी आपण धर्म, न्याय, नीती का सोडायची असा प्रश्न. साधकाच्या ठिकाणी दुसऱ्यांच्या धनाचा लोभ नसावा, त्याला फसवू नये, असं भगवान महेश्वर माता पार्वतीला सांगून राहिले. तेव्हा जो विश्वासू असतो आणि विनयशील असतो, नम्र असतो, असा जो चांगला साधक असतो तो असाध्यही साध्य करू शकतो. जे साध्य करता येणं अशक्य इतरांना, जे प्राप्त करता येणं इतरांना अशक्य आहे, ते सुद्धा हा चांगला साधक, सद्गुणी साधक प्राप्त करू शकतो. हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवावी की भगवान जे सद्गुण सांगून राहिले त्या सद्गुणांनी युक्त असलेला हा जो साधक आहे त्याला शक्ती जास्त लाभ देते.
सद्गुणी साधकाला शक्तीचा लाभ जास्त होतो आणि त्यामुळे ती शक्ती त्याला हवं ते प्राप्त करून मिळू शकते. शक्तीला काय अशक्य नाही. परंतु जो शक्तीलाही न आवडणारी अशी कर्म करतो त्याला शक्ती कधी प्रसन्न होत नाही. भगवान प्रसन्न होत नाही, गुरु प्रसन्न होत नाही. मग अशी सगळ्यांची अप्रसन्नता धारण करून तो साधक काय मिळवणार आहे. म्हणून भगवान महेश म्हणतात की साधक कसा शुद्ध चारित्र्याचा असावा, प्रमाद रहित असावा. प्रमाद म्हणजे दोष, चुका. त्याच्या हातून चुका व्हायला नको, दोष घडायला नको. तो तपस्वी असला पाहिजे. तपस्वी शब्दाचा अर्थ दुःख सहन करणारा, सहनशील असला पाहिजे. दुःख तर येणार जगामध्ये आणि ही दुःख अनेक प्रकारची असतात. तेव्हा दुःखाने होऊन जरी गेला तरी सुद्धा तो सगळा सहन करणारा असतो, त्याला तपस्वी म्हणतात. अशा शुभ लक्षणांनी युक्त जो असेल त्याला गुरुने दीक्षा द्यावी. असं महेश्वर सांगतायत पार्वतीला. आता एक फार महत्वाचा विचार येतो. हा विचार सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. आहे कठीण थोडस. सामरस्य वा महामिलन असं या मुद्द्याचं नाव आहे. सामरस्य वा महामिलन या नावाचा लेख पंडित मोगलाथ हरिराज नावाचे महान आपल्या मार्गातले गुरु होऊन गेले. ते बनारस विश्वविद्यालयाचे महान प्राचार्य होते. त्यांनी आपल्या एका लेखामध्ये या षटकात मार्गासंबंधी नोंद केलेले. काय म्हणतात पहा. सामरस्य वा महामिलन. शिव आणि शक्ती यांचं सामरस्य होत. शिव आणि शक्ती हे दोन्ही एकरूप होतात. हे तर खरं की नाही. आपल्या देहामध्ये जी शक्ती आहे आणि आपल्या देहामध्ये असलेली शक्ती कुठे राहते, कुठून येते, कशी येते ती आपल्या इंद्रियांमध्ये, आपल्या आत्म्यामध्ये. शिवाला आत्मा म्हटलेलं. आत्म्याला शिव म्हणा. तर त्या शिवामधून ती शक्ती बाहेर येते आणि ती आपल्या सगळ्या इंद्रियांना, देहाला चलायमान करते. आणि जेव्हा आपण साधनेमध्ये समाधीच्या अवस्थेत जातो त्यावेळेला ती सगळ्या शरीरातली शक्ती एकत्र होऊन पुन्हा ती त्या शिवामध्ये विलीन जाते. याला होता समरसतेचा भाव. समरस म्हणजे एकरूप होऊन जाणं. शिव आणि शक्ती यांचं सामरस्य होत. आता हे जे प्रकरण आहे ते सांगतात की त्याप्रमाणे गुरु आणि शिष्य यांचं सामरस्य होत. शिवशक्तीप्रमाणेच गुरु आणि शिष्य यांचं सामरस्य होत, म्हणजे महामिलन होत. तिथं आहे तुम्ही आला. गुरु आणि शिष्य यांचं महामिलन व्हायला पाहिजे असं ते म्हणतात. कसं पाहता. शिष्य जसा गुरु स्वरूपाशी एकरूप होऊन विश्रांती घेतो. कोण शिष्य. शिष्य जेव्हा दीक्षा घेतो त्यावेळेला त्या शिष्याला गुरु आपली शक्ती देतात जागृत झालेली. त्या जागृत शक्तीनं त्याची जी निद्री शक्ती आहे ती जागृत होऊन त्याला विश्रांती म्हणजे सुख देते, आनंद देते. म्हणजे गुरु भाव, गुरु शक्ती त्याच्या देहामध्ये येऊन बसते.
शिष्याच्या देहामध्ये गुरुशक्ती जेव्हा दीक्षेनं प्राप्त होते त्यावेळेला तो त्या शक्तीनं मग साधना करतो. हे जे शक्तीचं स्वरूप आहे, आता गुरुशक्तीचं स्वरूप आहे शिष्यामध्ये, तेव्हा शिष्याने त्या गुरु शक्तीला प्राप्त केलं किंवा आपल्या देहामध्ये धारण केलं. बघा, तेव्हा शिष्य जसा गुरु स्वरूपाशी विश्रांती घेतो, म्हणजे त्याप्रमाणे गुरु सुद्धा शिवस्वरूपात विश्रांती करून घेतात. गुरु ही मग शिष्याच्या ठिकाणी जाऊन बसतात. कसं? गुरुने आपली जागृत शक्ती शिष्याला दिल्यामुळे त्याची जी जागृत झालेली शक्ती आहे ती गुरु शक्ती होऊन जाते. शक्तीमध्ये फरक नाही आहे, शक्ती तर एकच आहे, फक्त तिला विविध नावं दिलेली आहेत. ती शक्ती अगोदरही त्याच्यामध्ये होती, परंतु ती वेगळ्या मार्गाने काम करत होती. आता गुरुनी जेव्हा आपली जागृत शक्ती त्याच्यामध्ये होती त्यावेळेला त्याची ती निद्री शक्ती जागृत होऊन ती आता कार्य करायला लागली. आता ती जी कार्य करणारी क्रियाशील शक्ती ना त्याची ती गुरु शक्तीच आहे. गुरुने ती जागृत झालेली आहे, म्हणून गुरु शिष्यामध्ये बसलेले येतात, शिष्य गुरुमध्ये बसतो, गुरु शिष्यामध्ये बसतात. हे शक्तीच्या स्वरूपात बरं चाललेलं आहे, हे काय प्रत्यक्ष जाऊन बसत नाही गुरु. बघा आता ते काय म्हणतात, शिष्य ज्याप्रमाणे आपले सर्वस्व अर्पण करून स्वतःला हारून बसतो व गुरु स्वरूपात एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे गुरु सुद्धा शिष्याला आपली जागृत शक्ती अर्पण करून त्याच्या अंतरंगात निवास करतात. हे महामिलन जर घडले नाही, असं जर आत्मा बदलण्याचं झालं नाही, मग गुरुने शिष्याला देऊन त्यांच्या ठिकाणी राहायचं आणि शिष्याने गुरु भावात येऊन राहायचं, हे असं महामिलन जर घडलं नाही तर शिष्याला खरा गुरु प्राप्त होऊ शकत नाही. गुरु म्हणजे काही देह नव्हे, लक्षात ठेवा. गुरु आपण काय समजतो, माणूस, एक व्यक्ती तर राहणार, त्याला त्या तत्वाला देह तर राहावंच लागेल ना काम करण्यासाठी, परंतु देह म्हणजे गुरु नाही. तर देहामध्ये जी जागृत शक्ती आहे, आता आमच्या देहात जी जागृत शक्ती आहे ती आमच्या गुरुंनी जागृत करून दिलेली शक्ती आणि ती सदैव कार्यरत राहते. आता ही जी गुरु शक्ती आमच्यामध्ये देहामध्ये आमची जागृत आहे ती आमचे गुरु आमच्या देहात बसलेले असं आम्ही समजतो. म्हणून गुरु शक्ती ही शिष्यामध्ये जाऊन बसते, म्हणजे गुरुच आपल्या देहामध्ये आहे असा भाव धारण करावा लागतो. आणि जर असा भाव नसेल त्याचा, तर शास्त्र असं सांगतं की मग त्या शिष्याला गुरु पासून काही फायदा होतो. ज्याने असा भाव धरला नाही की गुरुंची शक्ती माझ्यामध्ये आहे आणि ती मला सतत या कार्यामध्ये मदत करते आहे, हे गुरु माझ्या अंतःकरणात बसलेले आहे, तेव्हा असा जर भाव ठेवला नाही तर ही गुरु शक्ती मग त्याला कुठलाही लाभ देऊ शकत नाही. भाव तैसा देव हे तर आपण म्हणतो ना, जसा भाव असेल तसा देव असतो ना, हे आपण म्हणतो खरं, पण प्रत्यक्ष अनुभवाला जेव्हा पाहतो आपण त्यावेळेला हे जर तसं नसलं तर मग कसं ती शक्ती काम देईल त्याला. म्हणून गुरु संबंधीचा हा भाव, हे मिलन, गुरु शक्ती आपल्या देहात बसलेली आहे म्हणजे आपले गुरु आपल्या जवळ आलेले आहेत, हा भाव सतत ठेवा. गुरु कुठं दूर नसतात, मग गुरुला शोधण्यासाठी कुठं जाण्याची गरज नाही. तुमच्या देहामध्ये गुरु बसलेले आहेत जागृत शक्तीच्या रूपाने. हा भाव धारण करा आणि मग तुम्ही बघा
की गुरु तुम्हाला वारंवार संदेश देतील, गुरु तुम्हाला वारंवार वेगळ्या प्रकारच्या प्रेरणा देतील, सूचना देतील, जर तुमचा भाव चांगला असला तर. तेव्हा हे महामिलन जर घडले नाही तर शिष्याला खरा गुरु प्राप्त होऊ शकत नाही. तसे शिष्यानेही आपला स्वतःला सर्वार्थाने समर्पित केले नाही तर गुरुला खरा शिष्य प्राप्त होत नाही. गुरुने शिष्याला शक्ती दिलेली आहे, मग शक्ती दिलेली ही गुरुची देणगी आहे. आता शिष्याने काय द्यावं तर शिष्याने आपला भाव द्यावा, समर्पित व्हावं. देवाला आपण तरी काय देतो, देवाला आपला भाव भक्ती देतो ना, तशी गुरुला आपली भक्ती, आपला भाव, समर्पणाचा भाव द्यावा. आपलं सगळं देवा, हे गुरुदेवा हे तुमचंच आहे, माझं काही नाहीये असं म्हणा. हा गुरुभाव, असा सर्वस्वाचा समर्पणाचा भाव शिष्याने गुरुला दिला. मग तो खरा शिष्य होतो आणि गुरु जेव्हा शक्ती देतात तेव्हा तो खरा गुरु आणि शिष्य होतो. अशा प्रकारचा हा समरसतेचा भाग आहे. तेव्हा आपण स्वतःला सर्वार्थाने समर्पित केले नाही तर गुरुला खरा शिष्य प्राप्त होत नाही. शिष्याच्या हृदय सिंहासनावर जसे गुरु विराजमान झालेले असतात बघा, शिष्याच्या हृदय सिंहासनावर जसे गुरु विराजमान झालेले असतात, गुरु बसलेले असतात त्या शक्तीच्या रूपावर, त्याचप्रमाणे गुरुच्या हृदयातही शिष्य विराजमान असतो. कारण त्याची भावना आलेली आहे, त्याचा भाव आहे, त्याची भक्ती आलेली आहे, त्याचं प्रेम आहे. हे गुरुला मिळालं पाहिजे तर गुरुच्या ठिकाणी तो शिष्य येतो. गुरुला त्या शिष्याची वारंवार आठवण येते की जे त्याच्या नितांत प्रेम करतात, त्याची सेवा करतात, त्याच्या संबंधी आठवण करतात, स्मरण करतात. अशा शिष्यांची वारंवार स्मृती होते गुरुला, आणि हे स्मरण होणं म्हणजे त्याच्या कल्याणाच. शिष्याच्या कल्याणासाठी ते बघा, उत्तम शिष्य असा श्रीमंत गुरूंच्या, श्री गुरूंच्या स्मरणात राहतो. जो चांगला असा उत्तम शिष्य आहे तो गुरूंच्या स्मरणात राहतो. ऐक्यतेच्या म्हणजे समरसतेच्या बोधावर प्राप्त होण्याचा हाच एक मार्ग आहे. म्हणजे गुरूंनी त्याला शक्ती देऊन त्याच्या हृदय सिंहासनावर बसावं. गुरूंनी आपली शक्ती देऊन त्याला शक्ती संपन्न करावं, म्हणजे त्याच्या हृदय सिंहासनावर बसावं. आणि शिष्याने आपलं जे काय आहे सगळं ते गुरुच आहे हा समर्पणाचा भाव ठेवून गुरुला अर्पण करावं. हा देवाणघेवाणाचा प्रश्न. बरं, गुरु काय देतात आणि शिष्य काय देतात असे प्रत्यक्षताही कोणी कोणाला काही देत नाही, दाखवता येणार नाही. गुरुने काय तुम्हाला दिलं दाखवा बरं, काय दिलं, आणि शिष्याने काय दिलं गुरु दाखवेला, हे बघा मला शिष्याने दिलं. ऐकत घड्याळ दिलं तुम्हाला, गोळ्या घड्याळ दिलं, घड्याळ देत घड्याळ. तर ह्या जो अंतकरणाचा भाव आहे तो द्यायला पाहिजे. बस अशा प्रकारचं हे महामिलन समरसता ही व्हायला पाहिजे. तात्पर्य जीवभावातून शिवभावात जायचं. जीवभावातून शिवभावात जाऊन विश्रांतीची आवश्यकता असते. विश्रांती केव्हा मिळते आपल्याला? वि म्हणजे विगता, हा श्रम, विश्रम, विश्राम, विश्रांती. जेव्हा आपले सगळे श्रम नष्ट होतील त्यावेळेला विश्रांती मिळते. हे तर खरं की नाही?
अशी सगळी आपल्याला जीवनामधली सगळी श्रमांची विश्रांती केव्हा मिळेल? तर शास्त्र असं सांगतं की तुम्ही जेव्हा शिवभावात जाल, शिवभाव म्हणजेच आत्मभाव आहे, ब्रह्मभाव आहे. तुम्हाला ज्या वेळेला ब्रह्मस्थिती प्राप्त होईल, आत्मस्थिती प्राप्त होईल, त्यावेळेला तुम्ही शिवभावात जा. आणि शिवभावात गेलेला शिष्य अखंड समाधानी, शांती आणि अत्यंत संतुष्ट असतो. तो आनंदच वेगळा आहे. त्यासारखं सुख दुसरं कुठलंही नाहीये शिवभावामधलं. तेव्हा ही जी विश्रांती आहे ती शिवभावातच प्राप्त होते. म्हणजे आत्मस्थितीमध्ये ती विश्रांती खरी आहे. शिष्याच्या बाबतीत त्या विश्रांतीचे मूळ सद्गुरू आहे. सद्गुरूंच्यामुळे त्याला ती शिवभावाची विश्रांती मिळाली. सद्गुरु स्पर्शाने, मंत्राने, दृष्टीने वा संकल्पाने एका क्षणात शरणार्थी शिष्याला चित्ताची सुख, शांती आणि विश्रांती प्राप्त करून देतात. हा गुरुचा अधिकार आहे. हे गुरुचं सामर्थ्य आहे की गुरु त्या शिष्याला एका क्षणामध्ये ती विश्रांती देऊ शकतात. फक्त पाहिजे शिष्य सद्गुणयुक्त. चांगल्या शिष्याला तर तत्काल ही स्थिती प्राप्त होते जी हवी. म्हणून शिष्यांनी सत शिष्य व्हावं, चांगलं शिष्य व्हावं, हा सांगण्याचा उद्देश आहे. शेवटी छोटासा श्लोक आहे, 2 पंक्तीचा, फार सुंदर आहे. किमत्र बहुनोक्तेन, किमत्र बहुनोक्तेन शास्त्रकोटी शतेन च, शास्त्रकोटी शतेन च. कांतात किमत्र म्हणजे काय सांगावं? बहुनोक्तेन म्हणजे पुष्कळ बोलण्याने काय उपयोग, किती बोलावं या बाबतीमध्ये. शास्त्रकोटी शतेन च, कोटी कोटी शास्त्र वचने सांगून सुद्धा काय उपयोग? ही जी क्रिया आहे सद्गुरु आणि शिष्याची, ही वर्णन करण्यासारखी नाहीये, बाहेर दिसणारी गोष्टच नाहीये. म्हणून शास्त्राची किती वचने, कोटी कोटी वचने उगाळत बसलं तरी आपल्याला ते प्रत्यक्ष अनुभवाला येणार नाही. किमत्र बहु म्हणजे हा वेळात काय अर्थ आहे? शास्त्रकोटी शतेन च, शास्त्राची कोटी कोटी वचने उगाळत बसल्याने काय प्राप्त होणार आहे? दुर्लभा चित्त विश्रांती, दुर्लभा चित्त विश्रांती विना गुरुकृपा पराम. ही चित्ताची विश्रांती सद्गुरूंच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही असं भगवान सांगितलं. म्हणून सद्गुरूंची कृपा फार महत्वाची आहे. दुर्लभा चित्त विश्रांती विना गुरुकृपा पराम. ती श्रेष्ठ अशी सद्गुरूंची कृपा प्राप्त झाल्याशिवाय शिष्याच्या चित्ताला खरी विश्रांती कधीच मिळत नाही. म्हणून सद्गुरूंच्या कृपेनं चालणारा हा जो शक्तिपात मार्ग आहे, या मार्गामध्ये अखंड साधना करत राहिलं पाहिजे आणि गुरुचं स्मरण करत राहिलं पाहिजे. एवढ्यासाठी भगवान महेश्वर पार्वती मातेला हे सगळं सांगून राहिलेले. सत्संगाची वेळ संपलेली आहे. अजून बरीचशी आहेत असेल. हा विषय संपणारा नाहीये. कितीही ऐकला तरी चांगल्या माणसांच्या चांगल्या गोष्टी ऐकण्याला आनंदच होतो ना. त्याच्यासारखी नाही. म्हणून मी सत शिष्याची लक्षणं अजून संपलेली नाही. तेव्हा हा विषय पुढे चालू राहील.
आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम तत्सत.